पुढील कार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. खरं सांगायचं म्हणजे अशा पद्धतीचा कार्यक्रम मी पहिल्यांदाच पाहतोय. खूप जागी मी पाहुणा म्हणून गेलेलो आहे आजपर्यंत, पण गायन, वादन, नर्तन आणि नाट्य या चारही गोष्टींचा आविष्कार जो आज इकडे पाहायला आपल्याला भेटलेला आहे, खरोखरच मी निशब्द आहे. एरवी काय होतं की आम्ही पाहुणे म्हणून येतो, सत्कार होता आणि आम्ही निघून जातो, आणि त्याच्यानंतर जो काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल तो आमच्या मागे होत असतो. एकतर आम्हाला जायची घाई असते आणि कार्यक्रम आपल्याला पाहायला भेटत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या लोकांचा आज इकडे कलाकारांचा सत्कार होणार आहे, कलाकार होणं म्हणजे एक खडतर प्रवास असतो. कोणीही आपला सत्कार व्हावा म्हणून कलाकार होत नाही, तर त्याच्या हातून कलेविषयी सत्कार्य होत राहतं आणि त्याची दखल समाज घेत असतो की या माणसाने आजपर्यंत कलेसाठी आपलं सगळं तन मन धन सगळं विसरून कलेची सेवा केलेली आहे. तेव्हा ही जी व्यक्ती आहे ती सन्मानात पात्र आहे म्हणून त्याचा सत्कार केला जातो. आजपर्यंत मला असं वाटतं की जो माझा प्रवास होता, मी एक हौशी नाट्य कलाकार, गावामध्ये शिमगोत्सवाला नाटकं व्हायची, त्या नाटकामध्ये मी भाग घ्यायचो. पण कधी कधी असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं करावं. त्यामुळे जे माझे मित्र होते, मी मुंबईला ज्यावेळी गेलो 2001 सालच्या पूर्वी, त्यावेळी 3 वर्ष मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आर्ट डायरेक्शन मध्ये काम केलं. त्यावेळी अभिनयाचा आणि माझा काहीही संबंध नव्हता. आर्ट डायरेक्शन मध्ये सिरियलचे जे सेट लावायचे असतात, आर्ट डायरेक्टर असिस्टंट म्हणून मी काम केलं. आणि ज्यावेळी 2001 साली मी मानवगाव पोर्ट्रस्ट मध्ये कामाला लागलो. थोड्या ओळखी होत्या मुंबईला, आणि इकडे आल्यानंतर माझा एक मित्र रत्नाकर मतकरी यांचं एक नाटक, आपण जयेंद्रनाथ हळदणकर यांचं नाव ऐकलं तसं, दिग्दर्शक आहे, गोव्याचे खूप चांगले दिग्दर्शक. त्या नाटकामध्ये सगळं कास्टिंग झालं होतं आणि त्या नाटकाचं नाव होतं बकासूर. त्यामुळे त्या नाटकामध्ये एक भीम हवा होता आणि भीमाच्या शोधात ती लोक होती संस्थेची. तर माझ्या कामावरच्या एका मित्राने मला सांगितलं की असं असं नाटक आहे, तू नाटकामध्ये काम करशील का? आणि नाटकाचा माझा काही संबंधच नाही. तरी सुद्धा मी त्याच्या आग्रहा खातीर मी त्या दिवशी तिकडे गेलो होता, तिकडे तालीम चालू होती आणि जय सर तिकडे बसले होते. मला नाटकाचं पुस्तक दिलं आणि म्हणाले की हा डायलॉग तू वाच. मी माझ्या परीने वाचलो, कारण कसं होतं की माझे वडील एक खूप नाट्य कलाकार, चांगले भजनी कलाकार. त्यामुळे घरामध्ये जे वातावरण जे असायचं ते नाट्यमय, संगीतमय अशा पद्धतीचं असायचं. पण नाटकामध्ये मोठीशी मला रुची नव्हती, संगीतामध्ये होती. आणि तो डायलॉग वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये नाटक करायचंच नव्हतं. जय म्हणाले की ही भीमाची भूमिका तूच करणार आहे, आणि ती भूमिका मी केली. अगट नाट्य स्पर्धेला कला अकादमीमध्ये त्या नाटकाचा प्रयोग होता आणि अशा तऱ्हेने नाटकाचा प्रवास माझा सुरू झाला. त्याच्यानंतर अनेक नाटकं मी गोव्यामध्ये केली. वाघ साहेबांची जी पुनर्लेखन केलेली नाटकं, करीमतीपूर्व, गरुडचे, अशा पद्धतीची नाटकं मी करत गेलो. आणि एके दिवशी मी मुंबईला गेलो होतो, दादरला, आणि माझे मित्र सुनील जाधव मला तिकडे भेटले. आणि त्यावेळी 2008-9 साली राजा शिवछत्रपती हे सिरियल चालू होतं. तर सुनील जाधव सरांना तिकडे कर्जतला, ज्या जागी राजा शिवछत्रपतीचा सेट लागला होता, तिकडे त्यांना बोलावलं होतं. आणि ते मला म्हणाले की मी उद्या सकाळी जाणार आहे, तू येशील का माझ्याबरोबर? म्हटलं मी फ्री आहे, 2 दिवस आहे मुंबईला, तर म्हटलं जाऊया आपण. त्यांच्याबरोबर मी कर्जतला गेलो. आणि तिकडे जेव्हा मी गेलो त्यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे
यांच्याशी माझी ओळख झाली आणि सुनील जाधवचं जे कास्टिंग झालं होतं, मुस्लिम कॅरेक्टर त्यांना हवे होते आणि जरा हाईटची लोक, दिसायला माझ्यासारखे असे 11-12 जी लोक असतात त्या पद्धतीचे, आणि आवाजाची ती ठेवा नसते ती. ऑडिशन ज्यावेळी झाली त्यावेळी जो कास्टिंग डायरेक्टर होता त्याने सुनील सरांना विचारलं की ती जी व्यक्ती तुझ्या बरोबर आली आहे ही नाटकामध्ये काम करते का? त्याने सांगितलं हो, ती नाटकामध्ये काम करतात. गोव्यामध्ये वाघ सरांची जी नाटकं आहे त्या नाटकामध्ये ते रोल करतात आणि मेन रोल करतात. ते म्हणाले की एक ऑडिशन आपण घेऊया, आणि माझं पण ऑडिशन झालं आणि ते म्हणाले की नाही तुला कळवतो मी गोव्याला आलो. गोव्याला आल्यानंतर मी सकाळी गोव्याला पोहोचलो 8-9 वाजता. दुपारी मला परत फोन आला आणि मला म्हणाले की उद्यापासून तू येशील का मुंबईला, तुझी एक चांगलं कॅरेक्टर आहे आणि उद्यापासून ती शूटिंग सुरुवात आहे. आता म्हणतं चांगली संधी चालून आलेली आहे आणि मी परत संध्याकाळी गाडीमध्ये बसलो आणि पनवेलला उतरलो. पनवेलवरून कर्जत एक 10 किलोमीटर आहे. मी तिकडे गेलो सेटवरती आणि पहिल्यांदा मी कॅमेरा समोर उभा राहिलो. डायरेक्टरला खूप आवडलं, विजय राणे डायरेक्टर होते आणि त्याच्यानंतर माझा प्रवास सुरू झाला सिरियलमध्ये काम करायचा. त्याच्यानंतर एनडी स्टुडिओमध्ये नितीन चंद्रकांत देसाई यांचं बाजीराव मस्तानी सिरियल सुरू झालं आणि असं करत करत बाजीराव मस्तानीमध्ये मला देवदत्त नागे भेटले, जे जय मल्हारमध्ये मेन कास्टिंग करायचं, मेन कास्ट त्यांनी केलं होतं मल्हारचं कॅरेक्टर. आणि ते जय मल्हारमध्ये कोठारे विजनला काम करायचं. त्यांनी माझं नाव कोठारे विजनला सुचवलं आणि कोठारे विजनमध्ये मला बोलवलं. तिकडे एक तारकासुराचं कॅरेक्टर होतं. म्हणजे सगळे असुर आणि सगळे खान जे आहे ते सगळे माझ्याच वाट्याला आले त्यावेळी. आणि कोठारे विजनला जी पौराणिक जी सिरियल काढायचे, म्हणजे त्याच्यानंतर विठू माऊली, त्याच्यामध्ये दिंडीर असुर, मग दख्खनचा राजा ज्योतिबा, याच्यामध्ये कोल्हासूर, असे असुर जे आहेत, असुराचं कॅरेक्टर आलं की मला फोन. हे असं काय करणार, त्याला उपायच नाही. देवाने असं बनवून सुद्धा काहीतरी आपल्याला भेटतं. 11-12 माणसांना सुद्धा रोल भेटतात आणि ज्या आमच्यासारख्या माणसाची गरज आहे विलन म्हणून. मग फिल्ममध्ये काम करायची संधी भेटली. सांगायचं तात्पर्य म्हणजे असं आहे की गोव्यामध्ये जे आपले कलाकार आहेत ते मर्यादित न राहता तुम्ही इकडून बाहेर पडलं पाहिजे. गोव्यामध्ये आपण जरी व्यावसायिक नाटकं जरी म्हटलं, आपण कोकणी असू दे किंवा मराठी असू दे, भाषेचा आपण कधी विश्वास करायचा नाही, कारण भाषा ही भाषा असते. मग कुठलीही भाषा असू दे. तर त्या गोव्यामध्ये मराठी म्हटलं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये चला, तुम्ही इकडे चला, तिकडे चला. चुकीचं जे वातावरण जे निर्माण झालेलं आहे हे खरोखर ही चांगली गोष्ट नाही असं मला वाटतं. कोकणी, आमच्या घरामध्ये सुद्धा आम्ही कोकणी बोलतो, पण आमचं जे मराठीवर जे प्रेम आहे, मराठी आपली संस्कृती आहे, आपलं जे कॅलेंडर आहे हे महाराष्ट्राशी जोडलेलं आहे. तर तसं पाहायला गेलं तर शेजारचं राज्य कर्नाटक आहे, पण आपण कर्नाटकामध्ये जे उत्सव जे असतात, त्यांचे सण असतात, ते आपण करत नाही. याच्यावरून आपल्याला समजलं पाहिजे की आपली जी नाळ जी जोडलेली आहे ही मराठीशी जोडलेली आहे. कोकणी आणि मराठी या दोन्ही सख्या बहिणी आहेत. माझे काका मुंबईला राहतात, माझे चुलत बहिणी, माझे भाऊ हे सगळे मराठी बोलतात, मी कोकणी बोलतो. जर मला गोव्याचा माणूस जर मला मुंबईला जर भेटला तर मी त्या 4 चौकामध्ये जे मराठी बोलणारे जे माझ्याबरोबर कलाकार असतात त्यांच्याबरोबर ते असताना मी गोव्याच्या माणसाबरोबर मी कोकणी बोलतो. म्हणजे मला कोकणीवर सुद्धा तेवढंच प्रेम आहे. या दोन्ही भाषेचा कधी आपण विरोध करायचा नाही. भाषा ही भाषा असते. भाषा ही माणसांना जोडण्यासाठी बनवलेली असते. तुम्ही जर कर्नाटकामध्ये गेलात आणि कर्नाटकमध्ये गेल्यानंतर हॅलो सावकार हॅलो आराम आहे असं जर त्याला विचारलं, अरे कसा आहेस तू, ठीक आहे, तर त्याला तू लगेच त्या माणसाच्या जवळ येतो. भाषा ही माणसाला जवळ करण्याचे माध्यम आहे. खरं म्हणजे आज ज्या पद्धतीनं अभिजित स्पोर्ट्स अँड कल्चरल
क्लबने हा सुंदर असा कार्यक्रम इकडे सादर केलेला आहे आणि मी नाटकाविषयी वेगळं काही सांगायची गरज नाही. आपलं निवेदन एवढं सुंदर आहे की आपण सगळंच सांगून टाकलं. सरांनी तर मी काही बोलणार होतो ते पण तुम्हाला सांगून टाकलं, पण आता काही वेगळं काही बोलायचं राहिलेलं नाही. त्यामुळे मी थोडी स्तुती केली ती जे आजचे सत्कारमूर्ती लोक आहेत त्यांच्या अथक परिश्रमानं. कारण एक नाटक जर करायचं असेल तर घरी नाटकं करावी लागतात, कामावर नाटकं करावी लागतात, त्यानंतर एक नाटक कुठेतरी गावामध्ये उभं राहतं. कारण आम्ही सुद्धा काही गोष्टी केलेल्या आहेत. ज्यावेळी माझी सासरवाडी इकडेच आहे कोलवाडेला, ज्यावेळी मला सोयरीक आली पहिल्यांदा, जास्त मुली पाहिले नाही मी, हे 3-4च पाहिले. आणि ज्यावेळी मला सोयरीक आली त्यावेळी मी बायकोला सांगितलं फोन करून की तू एका कलाकाराबरोबर लग्न करते आहेस, तुला खूपशा गोष्टी सहन कराव्या लागणार. मी रात्री अपरात्री येतो 3 वाजता 4 वाजता, पण तिने मला सांगितलं की मला काही फरक पडत नाही, मी लग्न करणार. म्हणजे मी सांगितलं तिला, कारण उद्या म्हटलं त्याच्यावरून काही भांडण वगैरे व्हायला नको घरामध्ये की मी कुठेला येऊन फसले इकडे. त्यामुळे कलाकाराचं जे जीवन असतं ते खूप कठीण असतं आणि ज्यावेळी एक कलाकाराचं नाव होतं त्यावेळी त्याचा जो अभिमान जो असतो तो सगळ्या त्याच्या फॅमिलीला, जो गाव असतो गावच्या लोकांना. आता माझं नाव घेतल्यानंतर मडकईच्या लोकांना खूप बरं वाटतं की हा मडकईचा आहे, मला अभिमान आहे. त्यांच्या आशीर्वादाने आणि समस्त गोव्याच्या लोकांच्या आशीर्वादाने मी जे आज काही करतो हे तुमच्या आशीर्वादाने करतो, हे आपण विसरायचं नसतं. पाय जमिनीवर ठेवून आपण चाललं पाहिजे असं म्हणायचं. आजकाल काय झालंय की कलाकार 1-2 नाटकं केल्यानंतर त्यांना काहीतरी वेगळंच वाटतं. फिल्ममध्ये काम केल्यानंतर ते बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होतो. पण आपण आपली जी राहणीमान जी आहे शेवट काही नसतं. संसार के हर शय का इतना ही फसाना है, एक धुंद से आना है और एक धुंद से जाना है. बाकी आपण काही घेऊन जात नाही. दूसरी गोष्ट म्हणजे अशी असते की है आदमी वही जो औरों के काम आए, है जिंदगी वही जो औरों के गम बुझाए. याच्या पलीकडे दुसरं काही नसतं. बाकी सगळं हे स्वप्न आहे. काल काय झालं तो सुद्धा एक अभिनयच होता. आता मी इकडे बोलतो हा सुद्धा एक अभिनय आहे. आता तुम्ही प्रेक्षक आहात, तुम्ही ऐकण्याचा अभिनय करता, म्हणजे तुम्ही सुद्धा सगळे कलाकारच आहे. स्टेजवरती काम केलं म्हणून कलाकार नाही, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण जो रोल करतो वडिलांचा, बहीण असू दे, पत्नी असू दे, मुलगा असू दे, हा सुद्धा एक रंगमंच आहे. त्या रंगमंचावरचे आपण कलाकार आहोत आणि आपण ज्यावेळेस स्टेजवरती कामं करतो तीच पात्र करतो, आपण काही वेगळं करत नाही. समाजामध्ये विलन सुद्धा आहे, खूप विलन आहे, त्याची काही आपल्याला काही त्याच्यावर लक्ष पण द्यायचं नाही. तरी सुद्धा मी आज इकडे बराच वेळ म्हणजे टाइमपास मला खूप झाला, कारण एरवी मी कार्यक्रम करायचो आणि पळायचो. पण एक सुंदर असा कार्यक्रम तुम्ही इकडे कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून खूप आभारी आहे. आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम तुम्ही करा आणि जे सत्कारमूर्ती जे आजचे आहेत त्यांना परत एकदा त्याचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.